हे गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता वर्कआउट करणार आहे. वाजलेत सकाळचे 10 आणि 10:30ला वर्कआउट आहे. तर मी प्री वर्कआउट मध्ये काय घेणार आहे आज मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे ब्लॅक कॉफी आणि ही आहे पपई. फॅट लॉस साठी पपई खूप हेल्पफुल असते, त्यामुळे मी पपईच घेते आजकाल. तर ऍक्च्युली ही पपई आणली होती मी या डब्यामध्ये आईस्क्रीमच्या. तर पाठीमागे या डब्यामध्ये मी खात होते, तर सगळेजण मला बघत होते की मी नक्की याच्यामध्ये काय खाते. त्यामुळे मग मी याच्यामध्ये काढून खाते आज. चला तर मग वर्कआउटला स्टार्ट करूया. मी आहे आता लेग झोन मध्ये. हा आहे आमचा लेग झोन एरिया. आणि इकडे कार्डिओ मशीन्स पण आहेत. सायकलिंग, स्टेअर्स नाही, इकडे इकडे आहे इलिप्टिकल्स वगैरे. तर सगळे मेंबर कार्डिओवर तुटून पडलेत आज. हे आमचे भाग्यश्री मॅडम हे आल्या की टायरला सुट्टी देत नाहीत कधी. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या वर्कआउटला. वॉर्मअप वगैरे करून घेईल अगोदर, त्यानंतर मी माझा वर्कआउट स्टार्ट करेल. तर आज लेगच्या वर्कआउटमध्ये मी सगळ्यात अगोदर स्क्वॉटचे 3 सेट घेतले. जसं की स्क्वॉट मला जास्त हेवी जात नाही. मॅक्स मी 10 किलोच मारते, म्हणजे इकडे 10 आणि इकडे, म्हणजे दोन्ही साईडला 20 किलो. आणि बारबलचा वेट असणार 15 ते 20 किलो, म्हणजे 30 ते 40 किलोच्या मध्येच असतं माझं स्क्वॉट. आणि त्यानंतर मी लेग प्रेसचे 3 सेट घेतले. लेग प्रेसमध्ये 90 kgचाच लेग प्रेस मारलं. आणि त्यानंतर लेग एक्सटेन्शन घेतलं, लेग कर्ल घेतलं, सिटेड काफ आणि अडक्शन अबडक्टर, आणि त्यानंतर हिप थ्रस्ट अँड त्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे केलं. आज पूर्ण लेगचा वर्कआउट असल्यामुळे पूर्ण माझे पाय पूर्ण गेलेत कामातून. लेगचा वर्कआउट झाल्या दिवशी तर काही त्रास होत नाही, पण दुसऱ्या दिवशी बापरे, बसता उठता पाय खूप दुखतात. पण ते म्हणतात ना स्वीट पेन, तर तो पेन असतो हा. पेन झालं तरी चांगलं वाटतं, काही वाईट वाटत नाही. तर मला तर आवडतो हा पेन खूप. तुम्ही बघू शकता वर्कआउट नंतर फ्लेक्स करायला आरशामध्ये बघून खूप छान वाटतं. मी तर करते वर्कआउट मध्ये पण, वर्कआउट झाल्यानंतर पण. आणि तुम्ही पण करता का? आणि तुम्ही आज कोणता वर्कआउट केला जिम मध्ये ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण वर्कआउटच्या नंतर स्वतःची बॉडी फ्लेक्स करून बघता का हे पण नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.